रसिक मित्र नमस्कार. मी प्रल्हाद कोलते शब्द जरा साहित्य समूहाच्या वतीने आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत. आज महत्भाग्याचा दिवस अर्थात भारताचा स्वातंत्र्य दिन आणि तोही 75वा म्हणजे अमृत महोत्सवी वर्ष. या अतिशय महत्त्वाच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने मी शब्द जरा साहित्य समूहाच्या वतीने आयोजित देश माझा या ऑनलाईन कवी संमेलनात पुनश्च आपलं एक वेळ हार्दिक स्वागत करतो आणि या संमेलनासाठी ज्या ज्या कवींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला त्या सर्वांचे साहित्य समूहाच्या वतीने हार्दिक आभार मानतो. आणि सर्वप्रथम मी माझी एक रचना आपल्यासमोर या ठिकाणी सादर करतो. रचनेचं शीर्षक आहे धन्य धन्य भारत माता. तूच आमची भाग्यविधाती, तूच आमचे सर्वस्व. तूच आमची भाग्यविधाती, तूच आमचे सर्वस्व. तुझविण आम्हा लेकरांचे नसे मुळी अस्तित्व. फिटेल न ऋण ग माते, फिटेल न ग ऋण माते, दाऊ जरी वीरत्व. फिटेल न ऋण ग माते, दाऊ जरी वीरत्व. तूच पेटविले सुपुत्रांमध्ये स्वातंत्र्याचे युद्धत्व. थोर उपकार त्या योद्ध्यांचे खरेच आम्हावर, थोर उपकार त्या योद्ध्यांचे खरेच असे आम्हावर. लाभले हे स्वातंत्र्य त्यांच्याच तर जीवावर. स्वातंत्र्य सैनिक बलिदान फुलं अर्पिती तुला. स्वातंत्र्य सैनिक बलिदान फुलं अर्पिती तुला. लवतो माथा त्यांचे नि तुझ्या चरणाला. लवतो माथा त्यांचे नि तुझ्या चरणाला. आजही रक्षती सैनिक सीमा तीक्ष्ण नजरेने. आजही रक्षती सैनिक सीमा तीक्ष्ण नजरेने. भयकंपती शत्रू त्यांच्याच निधड्या छातीने. गुलामगिरी मुक्ततेस झाली वर्षे 75. गुलामगिरी मुक्ततेस झाली वर्षे 75. आनंद हाच मनी राहणार आमुच्या चिरंतर, आमुच्या चिरंतर. तुझ्याच कीर्तीचा डंका माते वाजे विश्वात. तुझ्याच कीर्तीचा डंका माते वाजे विश्वात. जपलं लेकरांनी तुझ्या विश्वबंधुत्वाचं नातं. जपलं लेकरांनी तुझ्या विश्वबंधुत्वाचं नातं. सृष्टी अस्तित्वासवे माते राहो स्वातंत्र्य तुझे. सृष्टी अस्तित्वासवे माते राहो स्वातंत्र्य तुझे. विश्व मुकुटमणी रूपे पूजन हो माते तुझे. विश्व मुकुटमणी रूपे माते पूजन हो तुझे. धन्य धन्य मी आज मज मानतो भारत माता. धन्य धन्य मी आज मज मानतो भारत माता. तुझ्या कुशीमध्ये जन्मनी चिरनिद्राही घेता. तुझ्या कुशीमध्ये जन्मनी चिरनिद्राही घेता. धन्यवाद. भारत माता की जय. आणि यानंतर या कवी संमेलनाच्या पहिल्या भागामधील पहिलं पुष्प गुंफण्यासाठी आपल्यासमोर येत आहेत अतिशय सुमधुर आवाजाच्या कवयित्री. आपल्या सर्वांच्या परिचित असलेल्या कवयित्रीचं नाव आहे सौवत्सला पवार पाटील, परभणी येथून. आणि त्यांच्या कवितेचं शीर्षक आहे अभिमान भारताचा. अभिमान भारताचा. ऐकूया त्यांच्या सुमधुर आवाजामध्ये. नमस्कार. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त शब्द जरा साहित्य समूहाद्वारा रचित स्वरचित देशभक्तीपर देश माझा ऑनलाईन काव्य संमेलनासाठी मी सौवत्सला पवार पाटील अभिमान भारताचा हे काव्य सादर करीत आहे. अभिमान भारताचा. भारत माते वंदन तुला, वंदन माझे मातृभूमीला. भारत माते वंदन तुला. सजले स्वर्गीय सौंदर्यानी गंगा यमुना कुशी घेऊनी.
देश पराक्रमी पुरुषांचा प्रताप राणा त्या शिवबाचा वंदू संभाच्या बलिदानाला वंदू संभाच्या बलिदानाला भारत माते वंदन तुला वंदन माझे मातृभूमीला भारत माते वंदन तुला स्वातंत्र्यवीरांच्या हौतात्म्याने पावन झाली भूमी रक्ताने आठवा त्या भगत सिंगाला आठवा त्या भगत सिंगाला भारत माते वंदन तुला वंदन माझे मातृभूमीला भारत माते वंदन तुला पवित्र भूसंत महात्म्याची शांती दूत गौतम गांधीची नमन तुकोबा ज्ञानेशाला नमन तुकोबा ज्ञानेशाला भारत माते. वा 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 वा, खूपच छान वत्सलाताई. आपली कविता मनाला अतिशय भावली आणि ही कविता अतिशय सुंदर रचनाताई. खूपच छान. आपल्याला मनपूर्वक धन्यवाद. आणि यानंतर पुढील कविता सादर करण्यासाठी येत आहेत पुण्याहून सन्माननीय कवी राहुल भोसले आणि त्यांच्या कवितेचं सादरीकरण ते करतील. ऐकूया त्यांच्याच कवितेला. नमस्कार, मी राहुल भोसले, पुणे धायरी येथून 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त शब्दधारा साहित्य समूहाद्वारे स्वरचित देशभक्तीपर कविता सादरीकरणासाठी देश माझा ऑनलाईन काव्यसंमेलनात माझी कविता सादरीकरण करत आहे. कवितेचं शीर्षक आहे बलिदान. ऐन तारुण्यात तो देशासाठी सैन्यात गेला. ऐन तारुण्यात तो देशासाठी सैन्यात गेला. शत्रूशी 2 हात करता करता लढला. रात्रंदिन झगडताना तिरंग्याचे स्वप्न उराशी बाळगून विसरला भूकतान. गाफील न राहता संकटसमयी क्षणात अतिरेक्यांचे नियंत्रण रेषेवर घेतले प्राण. हीच आमच्या देशाची छान. यश मागे धावून येता झाले अनेक सन्मान, तरी नाही डगमगला. झुंज देत राहिला सरहद्दीवर एका सावध क्षणी. अंधाऱ्या गुहेत गस्तीवरच्या झटपटीत शत्रूंना नामोहरण करताना एकाएकी गमावला प्राण. देश कसा विसरेल तुमचे साहसी बलिदान. कर्तृत्वाचा आम्हा सार्थ अभिमान. तिरंगा आमुचा श्वास, तिरंगा आमुचा श्वास निध्यास, तिरंगा आमुचा श्वास. आपल्या कर्तृत्वाला सलाम. धन्यवाद रसिक श्रोते हो. माझ्या कवितेला आपण नक्कीच अभिप्राय द्याल आणि समूहाचे प्रमुख आदरणीय प्रल्हाद सर कोलते जी यांचे मी आभार मानतो, त्यांनी मला संधी दिल्याबद्दल. धन्यवाद. वा 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 वा. सर, सैनिकाच्या कर्तृत्वाचा गौरव आपल्या या रचनेतून अतिशय आपण उत्कृष्टरित्या साकारला. खूप खूप धन्यवाद आपले. आणि या पुढील कविता सादर करण्यासाठी आपल्यासमोर येत आहेत आपल्या सर्वांचे परिचित प्राध्यापक विजय पाटील कल्याण येथून. आणि त्यांच्या कवितेचं अर्थात गझलेचं शीर्षक आहे भारतभूच्या स्वातंत्र्याचे गाणे. ऐकूया हे गाणं आणि त्यांनी उत्कृष्ट अशा चालीमध्ये गायलेलं आहे. ऐकूया त्यांच्या आवाजात.
नमस्कार, मी प्राध्यापक विजय पाटील. शब्द झरा या यूट्यूब चॅनलतर्फे मी स्वतः लिहिलेले देशभक्तीपर गझल शब्द झरा या चॅनलच्या उपक्रमामध्ये सादर करतो आहे. ही माझी गझल मी आकाश या मराठी वृत्तामध्ये लिहिलेली आहे. तर सादर आहे देशभक्तीपर गझलरूपी हे गीत. भारत भूच्या स्वातंत्र्याचे गाणे आपण गाऊया. भारत भूच्या स्वातंत्र्याचे गाणे आपण गाऊया. वीरांच्या या बलिदानाला अभिमानाने पाहूया. वीरांच्या या बलिदानाला अभिमानाने पाहूया. देशासाठी लढले सारे, प्राणच दिधले देशाला. योद्ध्यांच्या त्या आठवणींनी नेत्री पाणी आणूया. हो, नेत्री पाणी आणूया. भारत भूच्या स्वातंत्र्याचे गाणे आपण गाऊया. वीरांच्या या बलिदानाला अभिमानाने पाहूया. वीरत्वाचे हे पोवाडे आवेशाने जनगाती. युद्धाच्या त्या रौद्र रूपाचे सर्वच साक्षी होऊया. वा 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 वा, अतिशय सुंदर गझल सरांनी सादर करून देश सैनिकांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली आहे. मनपूर्वक धन्यवाद सर. पुढील रचना यानंतर सादर करण्यासाठी येत आहेत प्राध्यापक प्रकाश माडी सर, उल्हासनगर येथून, आणि त्यांच्या कवितेचं शीर्षक आहे माझा भारत देश महान. ऐकूया त्यांची ही कविता. नमस्कार. स्वातंत्र्य दिनानिमित्त शब्द झरा समूह आयोजित देश माझा ऑनलाईन काव्य संमेलनात मी प्राध्यापक प्रकाश माळी, उल्हासनगर, माझा भारत देश महान ही कविता सादर करीत आहे. माझा भारत देश महान. देश माझा मी देशाचा, देश माझा मी देशाचा, मला वाटे त्याचा सार्थ अभिमान. या भूतलावर एकच असे तो, या भूतलावर एकच असे तो, माझा भारत देश महान. गेनू शिरीष गांधी सुभाष, गेनू शिरीष गांधी सुभाष, राजगुरू सुखदेव भगतसिंग, कितीतरी लढले देशासाठी, कितीतरी लढले देशासाठी, कुर्बान झाले तिरंग्यासाठी. व्यर्थ न हो त्यांचे बलिदान, व्यर्थ न हो त्यांचे बलिदान, माझा भारत देश महान. जिजाऊ सावित्री अहिल्या जाशी, जिजाऊ सावित्री अहिल्या जाशी, अजूनही स्मरतो त्यांचा आवेश. बाबासाहेबांच्या संविधानाने, बाबासाहेबांच्या संविधानाने आज चालतो माझा देश. फुले शाहू आंबेडकरांचे, फुले शाहू आंबेडकरांचे किती गाऊ मी गुणगान. माझा भारत देश महान, माझा भारत देश महान. आली अंगावर शत्रूंची आक्रमणे, आली अंगावर शत्रूंची आक्रमणे, देश माझा कधी न डगमगला. जिरवली मस्ती पाकड्यांची इंदिराने, जिरवली मस्ती पाकड्यांची इंदिराने, स्वतंत्र केला तो देश बांगला. होती ती पहिली महिला पंतप्रधान, होती ती पहिली महिला पंतप्रधान, माझा भारत देश महान. शिक्षण तंत्रज्ञान असो वा असो खेळ शेती, शिक्षण तंत्रज्ञान असो वा असो खेळ शेती, सर्वत्र पुढेच पडत आहे पाऊल.
महासत्ता होईल देश माझा, महासत्ता होईल देश माझा, सर्व जगाला लागली चाहूल. सुजलाम सुफलाम या देशाची, सुजलाम सुफलाम या देशाची, सर्व मिळवूनी वाढवू शान. माझा भारत देश महान, माझा भारत देश महान, माझा भारत देश महान, माझा भारत देश महान. धन्यवाद. वा वा, सुंदर रचना सर. इतिहास जागविल आपण. धन्यवाद. आणि या पुढील कविता सादर करीत आहेत सोलापूर येथून रेखा सुनील शहा या कवयित्री, आणि त्यांच्या कवितेचं शीर्षक आहे माझा देश. ऐकूया त्यांची ही कविता. स्वातंत्र्य दिनाच्या आपणा सर्वांना शुभेच्छा. मी रेखा सुनील शहा, सोलापूर. मी रेखा सुनील शहा, सोलापूर. माझ्या कवितेचे नाव आहे माझा देश. माझा देश भारत देश, जगी महान माझा देश. विविध धर्म, विविध भाषा, सण विविध, उत्सव विविध. विविध धर्म, विविध भाषा, सण विविध, उत्सव विविध. तरीही जपणे मानवतानी बंधुभाव. हीच आमुची असे एकता, हीच आमुची असे शिकवण. जपणे मानवतानी बंधुभाव, हीच आमुची असे एकता, हीच आमुची असे शिकवण. माझा देश भारत देश, जगी महान भारत देश. स्वातंत्र्यासाठी लाखो बलिदान गेले, स्वातंत्र्यासाठी लाखो बलिदान गेले, स्वातंत्र्यासाठी लाखो फासावर गेले. स्वातंत्र्य असे आम्हास प्राणाहुनी प्रिय, स्वातंत्र्य असे आम्हास प्राणाहुनी प्रिय. जपतो स्वातंत्र्याला आम्ही, लावूनी आमच्या प्राणाची बाजी. जपतो स्वातंत्र्याला आम्ही, लावूनी आमच्या प्राणाची बाजी. आमचा देश भारत देश, जगी महान भारत देश. माझा देश सदैव अग्रेसर, माझा देश सदैव अग्रेसर. जगातल्या सर्व देशाहून, जगातल्या सर्व देशाहून. विज्ञान खगोल गणित, विज्ञान खगोल गणित. अवकाशातही असे प्रगतीपथावर, अवकाशयानातही असे प्रगतीपथावर. मंगळावरी त्याची यशस्वी गरुड झेप, मंगळावरही त्याची यशस्वी गरुड झेप. माझा देश भारत देश, जगी महान भारत देश. जरी नजर पडेल वाकडी माझ्या भारत देशावर, जरी नजर पडेल वाकडी माझ्या भारत देशावर. शस्त्रानेच आम्ही देऊ उत्तर, शस्त्रानेच आम्ही देऊ उत्तर. बलाढ्य त्या शस्त्राला, निकराने लढू करून ढाल, निकराने लढू करून ढाल. निधड्या आमच्या छातीची, निधड्या आमच्या छातीची. रक्षण करू रक्षण करू, रक्षण करू रक्षण करू. वा वा, अतिशय छान ताई. आपण पहिल्यांदा ऑनलाईन कविता सादर करीत असताना सुद्धा उत्कृष्ट प्रयत्न आपण या ठिकाणी केलेला आहे. आपल्या वाटचालीसाठी खूप खूप धन्यवाद. वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि मनपूर्वक धन्यवाद. आणि या पुढील रचना सादर करण्यासाठी येत आहेत पुणे येथून श्री अमोल प्रभाकर चरडे. त्यांच्या कवितेचं शीर्षक आहे तिरंगा, जो तुमच्या माझ्या सर्वांच्या हृदयामध्ये चिरकाल विराजित आहे. ऐकूया त्यांची कविता. नमस्कार. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त शब्द जरा साहित्य समूह आयोजित देश माझा काव्य संमेलनामध्ये मी अमोल चरडे माझी स्वरचित रचना तिरंगा सादर करत आहे. शीश सदाही झुकते मन करते नमन, शीश सदाही झुकते मन करते नमन. तिरंग्यात पाहतो मी समर्पण आजीवन, तिरंग्यात पाहतो मी समर्पण आजीवन. 3 रंगात सजले आयुष्याचे देवालय, 3 रंगात सजले आयुष्याचे देवालय. प्राणज्योत मालवावी ध्वजरूपी ते वलय, प्राणज्योत मालवावी ध्वजरूपी ते वलय.
नका विचारू रे जात देशभक्ती असे पंथ. नका विचारू रे जात देशभक्ती असे पंथ. सीमेवर दिनरात सैनिकात दिसे संत. सीमेवर दिनरात सैनिकात दिसे संत. नाही भीती मरणाची श्वास देहाचा दत्तक. नाही भीती मरणाची श्वास देहाचा दत्तक. तिरंग्याला प्रणिपात सदा झुकते मस्तक. तिरंग्याला प्रणिपात सदा झुकते मस्तक. उद्या असो किंवा नसो नाव स्मरावे शहीद. उद्या असो किंवा नसो नाव स्मरावे शहीद. सर्व धर्म समभाव सांगे मंदिर मस्जिद. सर्व धर्म समभाव सांगे मंदिर मस्जिद. विवेकानंदाची मूर्ती तिरंगा बापूच्या अहिंसेची कीर्ती तिरंगा. विवेकानंदाची मूर्ती तिरंगा बापूच्या अहिंसेची कीर्ती तिरंगा. कलामांच्या प्रेरणेतून मिळणारी अविरत स्फूर्ती तिरंगा. कलामांच्या प्रेरणेतून मिळणारी अविरत स्फूर्ती तिरंगा. सावित्री ज्योतीने रचलेले विद्यादान तिरंगा. सावित्री ज्योतीने रचलेले विद्यादान तिरंगा. बाबासाहेबांच्या लेखणीतून साकारलेले संविधान तिरंगा. बाबासाहेबांच्या लेखणीतून साकारलेले संविधान तिरंगा. धन्यवाद. वा 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 वा, अतिशय छान कविता सर. उत्कृष्ट देशप्रेम आपल्या काव्यातून आपण व्यक्त केले. धन्यवाद. आणि या पुढील कविता सादर करीत आहेत डॉक्टर मिलिंद धांडे भुसावळ येथून. डॉक्टर धांडे हे गेयतेच्यामध्ये आपल्या बऱ्याचशा कविता सादर करत असतात. खूप सुंदर सुंदर रचना आणि प्रबोधनपर अशा रचना त्यांच्या असतात. ऐकूया त्यांची ही कविता. कवितेचं शीर्षक आहे अहोभाग्य आमचे. ऐकूया तर त्यांच्या आवाजात. नमस्कार, मी डॉक्टर मिलिंद धांडे भूतज्ञ भुसावळ. आपण सर्वांना या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा देत आहे. आज शब्दझरा समूह ग्रुपातर्फे एक देशभक्तीपर कवी संमेलन आयोजित केलेले आहे. त्यात माझी ही कविता सादर करताना मला अतिशय आनंद होतो आहे. आयोजकांचे खूप खूप धन्यवाद. ऐका तर. या माती जन्मलो आम्ही अहम भाग्य हो आमचे. कसे पांग फेडू सांगा या भारत भूचे. हिमालय शोभे मस्तकी ज्याचे लीन सागर चरणी. विविधतेने नटले अंतरंग ज्याचे अशी ही माझी भारत धरणी. रामकृष्ण पदे पावन धरती जणू नंदनवन स्वर्गाचे. या माती जन्मलो आम्ही अहम भाग्य हो आमचे. झुळझुळवाती निर्धर बनीचे समृद्ध करती तटिनी. उपकार स्मरू वरुण सूर्याचे अमापी कवी धनधान्य पाणी. शेती आमचा आर्थिक पाया उपकार बळीराजाचे. या माती जन्मलो आम्ही अहम भाग्य हो आमचे. ज्ञानबा तुका संत श्रेष्ठ जगीचे बोलती देववाणी. भाषा समुदे झटले उपकार टागोर कुसुमाग्रज सारस्वतांचे. जीवनाचे सार सांगती शांता बैनायची गाणी. विश्व बंधुत्वाचा नारा देई विचार विवेकानंदाचे. या माती जन्मलो आम्ही अहम भाग्य हो आमचे. नाते येथे सहिष्णुतेचे प्रिय बुद्धवाणी. सूर आळो एकात्मतेचे परिशत्रू पाजुपाणी. अखंड राहो देश आमचा पुजारी आम्ही मानवतेचे. या माती जन्मलो आम्ही अहम भाग्य हो आमचे. कसे पांग फेडू सांगा या भारत भूचे. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. वा सर, खूपच छान.
या मातीमध्ये आम्ही जन्मलो, अहो भाग्य आमचे. खरेच आपण सर्व भारतवासी भाग्यवानच आहोत, नाही का? धन्यवाद सर. आणि यानंतर पुढील कविता या पहिल्या भागातील सादर करण्यासाठी येत आहेत डॉक्टर शुभदा खटावकर, डोंबिवलीहून. ऐकूया त्यांची ही रचना. कवितेचं शीर्षक आहे भारतभूमी आमुची स्वर्गाहून सुंदर. ऐकूया त्यांची रचना. नमस्कार, मी डॉक्टर शुभदा खटावकर, डोंबिवली. आपल्या स्वरचित देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेमध्ये मी माझी कविता सादर करते आहे आणि कवितेचं शीर्षक आहे भारतभूमी स्वर्गाहून सुंदर. चाल लावलेली आहे झिलमिल सितारों अंगण होगा. भारतभूमी आमुची स्वर्गाहून सुंदर, मनी वसे आमच्या प्रेम निरंतर, प्रेम निरंतर. ती आहे संतांची गुणवंतांची माता, पोषण करते भाग्य विधाता. तिच्यासाठी आहे आमचं मन मंदिर, मनी वसे आमच्या प्रेम निरंतर. वीरांच्या वीरश्रीने तेज तेजे ते जळले, वीरांच्या वीरश्रीने तिच्या वैभवासाठी चंद्र सूर्य प्रकाशले. त्याग सेवा धर्म इथला संस्कार, मनी वसे आमच्या प्रेम निरंतर. जगी अजोड हिची संस्कृती, विज्ञान ज्ञान जगी अजोड. सारे जग मुग्ध होऊन लवविते मान, नयनरम्य आभूषणे हिची संतांचे सुविचार, मनी वसे आमच्या प्रेम निरंतर, प्रेम निरंतर. सह्य हिमाद्री विंध्य, सह्य हिमाद्री विंध्य हिचे शौर्यशाली पुत्र, सह्य हिमाद्री विंध्य गंगा यमुना. खूपच छान मॅडम. आपण छान चालीमध्ये आपली ही कविता सादर केलीत आणि त्यासाठी आपल्याला समूहाच्या वतीने खूप धन्यवाद. पुढील कविता यानंतर घेऊन येत आहेत निर्मला जीवने, नागपूर येथून, आणि त्यांच्या कवितेचं शीर्षक आहे माझा देश. ऐकूया त्यांची ही कविता माझा देश. नमस्कार रसिक हो, मी निर्मला जीवने, नागपूर. शब्दझरा साहित्य समूहाद्वारा आयोजित स्वातंत्र्य दिनानिमित्त होत असलेल्या कवी संमेलनात मी आपली एक कविता सादर करीत आहे. कवितेचं नाव आहे माझा देश. भारतभूमी माझी माऊली, नररत्नांची खाण. भारतभूमी माझी माऊली, नररत्नांची खाण. गर्वानं सांगते क्रांतिवीरांनो, माझा देश महान. गर्वानं सांगते क्रांतिवीरांनो, माझा देश महान. विविधतेने नटलेल्या पर्वत डोंगर कडा, विविधतेने नटलेल्या पर्वत डोंगर कडा. वैभव बघता ब्रिटिशांनी
केला आमचा कोंडवाडा. वैभव बघता ब्रिटिशांनी केला आमचा कोंडवाडा. कणखर होता बाणा त्यांचा, कणखर होता बाणा, नाही पसरले हात. क्रांतिवीरांच्या हृदयी स्वातंत्र्याची बात, क्रांतिवीरांच्या हृदयी स्वातंत्र्याचीच बात. स्वतंत्र झाला देश शूरवीरांच्या बलिदानाने, स्वतंत्र झाला देश शूरवीरांच्या बलिदानाने. स्वातंत्र्याला गती मिळाली बाबांच्या सामाजिक क्रांतीने, स्वातंत्र्याला गती मिळाली बाबासाहेबांच्या सामाजिक क्रांतीने. भगतसिंग राजगुरू सुखदेव हसत गेले फासावरती, भगतसिंग राजगुरू सुखदेव हसत गेले फासावरती. रक्ताच्या त्या थारोड्यात लाला लजपतराय बिरसा मुंडेंची गेली आहुती, रक्तांच्या त्या थारोड्यात लाला लजपतराय बिरसा मुंडेंची गेली आहुती. गांधी नेहरू टिळक आगरकर देशासाठी लढले, गांधी नेहरू टिळक आगरकर देशासाठी लढले. वीर सावरकर सुभाषचंद्र चंद्रशेखर तेही अमर राहिले, वीर सावरकर सुभाषचंद्र चंद्रशेखर तेही अमर राहिले. वा वा वा. क्रांतीवीरांच्या हृदयी स्वातंत्र्याची बात. छान काव्य ताई, तुमचं खूप खूप धन्यवाद. आणि यानंतर पुढील कविता घेऊन येत आहेत ललिता टोके, डोंबिवली आणि मूळ गाव भुसावळ येथून. कवितेचं शीर्षक आहे अभिमान. प्रत्येकालाच आपल्या भारतभूचा अभिमान आहे. ऐकूया त्यांची कविता. नमस्कार. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त शब्दजना साहित्य समूहाद्वारा स्वरचित देशभक्तीपर कविता सादर करण्यासाठी देश माझा ऑनलाईन काव्य संमेलन आयोजित केले. त्या संमेलनात मी कवयित्री ललिता टोके भुसावळहून सहभागी होत आहे. कवितेचे शीर्षक आहे अभिमान. मी भारतीय असल्याचा आहे प्रत्येक श्वासात अभिमान. देश माझा आम्ही देशाचे राखू आन बान शान. मी भारतीय असल्याचा आहे प्रत्येक श्वासात अभिमान. देश माझा आम्ही देशाचे राखू आन बान शान. परदास्याची बेडी तोडूनी, परदास्याची बेडी क्रांतिवीरांनी तोडूनी, निडरपणे शर्तीने इंग्रजांशी झुंज देऊनी, फडकविले तिरंगा निशाण प्राणपणाला लावूनी. त्या शूरांचे त्या वीरांचे ठेवू स्मरणात भान. देश माझा आम्ही देशाचे राखू आन बान शान. युगायुगाच्या संस्कृतीत इथली पवित्र नाती, अतिथी माता पिता देवा सममानती. शिकवी सर्वा निष्ठा आपुलकी नीती, दिधला मानवता मैत्रीचा मंत्र जगती महान. देश माझा आम्ही देशाचे राखू आन बान शान. आजही घुमतो साऱ्या जगात मानाचा मंत्र भारतीय सत्य अहिंसा प्रेमाचा. संदेश दिधला महान विभूतींनी मनामनाचा. शांतता समृद्धी आजही असे जगती शोभायमान. देश माझा आम्ही देशाचे राखू आन बान शान. अनेक धर्म पंथ इथे नांदती एक दिलाने. सण उत्सव साजरे करीती सारे आनंदाने. मी भारतीय असे प्रत्येक देह बोलतो मोठ्या मनाने. विविधतेतही शोभून दिसतो एकतेचा सार्थ स्वाभिमान. देश माझा आम्ही देशाचे राखू आन बान शान. आहे भूमी पुण्यशील ज्ञानेशाची,
शिवबा गांधी नेताजी विनायकाची, कास धरू आपण सारे सदैव बंधुत्वाची, एकजुटीने सामना करुनी परतो संकट जरी महान, देश माझा. वा वा वा, खूपच सुंदर कविता ताई. या पुढील कविता घेऊन येत आहेत पनवेल रोहा येथून श्रीनिवास गडकरी आणि कवितेचं शीर्षक आहे खुळा. ऐकूया त्यांच्या कवितेतील खुळा नेमका काय ते. नमस्कार. साहित्य समूहातर्फे आयोजित देशभक्तीपर स्वरचित कविता वाचनाच्या कार्यक्रमामध्ये मी पेण रायगडहून श्रीनिवास गडकरी बोलत आहे. माझ्या कवितेचं शीर्षक आहे खुणा. घराच्या माळावर अडगळीत तेजस्वी भूतकाळ दडला आहे. घराच्या माळावर अडगळीत तेजस्वी भूतकाळ दडला आहे. कुठल्या कुठल्या जुन्या वस्तूत एक इतिहास लपला आहे. घराच्या माळावर अडगळीत तेजस्वी भूतकाळ दडला आहे. कुठल्या कुठल्या जुन्या वस्तूत एक इतिहास लपला आहे. चरखा, गांधी टोपी, बुलेटिन यंत्र. चरखा, गांधी टोपी, बुलेटिन यंत्र अजून तग धरून उभे आहेत. चरखा, गांधी टोपी, बुलेटिन यंत्र अजून तग धरून उभे आहेत. स्वातंत्र्याचे समरप्रसंग त्यांच्यामधून जागे आहेत. स्वातंत्र्याचे समरप्रसंग त्यांच्यामधून जागे आहेत. कुणी हे लाकडी चरखे चालवत गीत स्वातंत्र्याचे म्हटले असेल. कुणी हे लाकडी चरखे चालवत गीत स्वातंत्र्याचे म्हटले असेल. कुणीही बुलेटिन्स वाटत जयहोचा नारा दिला असेल. कुणी हे लाकडी चरखे चालवत गीत स्वातंत्र्याचे म्हटले असेल. कुणीही बुलेटिन्स वाटत जयहोचा नारा दिला असेल. लढ्याचे गुप्त निरोप लिहून पत्रकं कुणी वाटली असतील. लढ्याचे गुप्त निरोप लिहून पत्रकं कुणी वाटली असतील. काळजावर दगड ठेवून कुठल्या वीराने ती वाचली असतील. लढ्याचे गुप्त निरोप लिहून कुठल्या पत्रकं कोणी वाटली असतील. काळजावर दगड ठेवून कुठल्या वीराने ती वाचली असतील. अनेक सैनिकांचे शूर हात या वस्तूंना लागले असतील. अनेक सैनिकांचे शूर हात या वस्तूंना लागले असतील. अनेक अज्ञात माता भगिनी यासाठी रात्रभर जागल्या असतील. यासाठी रात्रभर जागल्या असतील. अजून कधी या निर्जीव वस्तूंना मुकेपणातच कंठ फुटतो. अजून कधी या निर्जीव वस्तूंना मुकेपणातच कंठ फुटतो. ज्याने अर्पण केले जीवनाला त्यांच्यासाठी जीव तुटतो. अजून कधी या निर्जीव वस्तूंना मुकेपणातच कंठ फुटतो. ज्याने अर्पण केले जीवनाला त्यांच्यासाठी जीव तुटतो. आज हे सारे जुने झाले. आज हे सारे जुने झाले परंतु त्याला मूक हुंकार आहेत. आज हे सारे जुने झाले परंतु त्याला मूक हुंकार आहेत. आम्ही ते सारे जपणार आहोत कारण आमच्या घराचे ते अलंकार आहेत. आमच्या घराचे ते अलंकार आहेत. धन्यवाद. अतिशय सुंदर रचना सरजी. आपण सर्वच ऐतिहासिक काव्याने स्वातंत्र्य इतिहास जागवला आणि त्या काळामध्ये या कवितेतून आम्हाला घेऊन गेलात. मनपूर्वक धन्यवाद. यानंतर आपल्यासमोर भुसावळ येथूनच आणखी एक आपली कविता घेऊन येत आहेत. कवीचं नाव आहे श्री मंदार प्रभाकर कुरकुरे आणि कवितेचं शीर्षक आहे तिरंग्याची महती. ऐकूया त्यांची ही रचना. नमस्कार. मी मंदार प्रभाकर कुरकुरे आपल्यासमोर सादर करत आहे स्वरचित देशभक्तीपर कविता. भारतभूमीचा रंग लाल आहे कारण इथे सांडले आहे रक्त स्वराज्यासाठी प्राण देणाऱ्या मावळ्यांचे, सत्व टिकवण्यासाठी प्राण देणाऱ्या वीर बालांचे, अन देशासाठी लढणाऱ्या माझ्या सैनिकांचे. या तिरंग्याला वंदन करताना मला दिसतात त्यात क्रांतिकारी शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव, नेताजी बोस आणि चंद्रशेखर आझाद. दिसतात मला त्यात कारगिलचे शहीद जवान, 1971च्या युद्धातील परमवीर जवान. याच तिरंग्यात मला दिसतो धर्म, मानवतेचा, पुरात स्वतःचा जीव धोक्यात घालून जीव वाचवणाऱ्या जवानाचा, भूकंपात स्वतः भुकेले राहून दुसऱ्यांना अन्न देणाऱ्या स्वयंसेवकांचा, आणि आगीत 11व्या मजल्यावर चढून जीव वाचवणाऱ्या अग्निशमन जवानांचा. याच तिरंग्यात दिसतात मला 26/11चे शहीद हेमंत करकरे, तुकाराम आंबोळे आणि मेजर उन्नीकृष्णन.
याच तिरंग्यात दिसतो मला जगाचा पोशिंदा शेतकरी मायबाप अन दिवस रात्र काम करणारे कामगार. याच तिरंग्यात दिसतात मला प्राण वाचविणारे डॉक्टर्स, नर्स अन जीवन घडवणारे शिक्षक अन सर. याच तिरंग्यात दिसतात मला नेतेही, कुणी भ्रष्ट कुणी देशभक्त. याच तिरंग्यात दिसतात मला गायक, चित्रकार, शिल्पकार अन रक्तदान करणारे तरुण तडफदार. अशा माझ्या राष्ट्रध्वजाला त्रिवार वंदन करून तुम्हाला करतो मी नमस्कार. जय हिंद, जय भारत. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. नमस्कार. वा 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 वा, खूपच आगळी वेगळी रचना आपण सादर केली सर. आपल्याला मनपूर्वक धन्यवाद आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा. यानंतर पुढील कविता आपल्यासमोर सादर करण्यासाठी येत आहेत श्री लीलाधर महाजन, कल्याण येथून. त्यांच्या कवितेचं शीर्षक आहे भारत देश. ऐकूया त्यांच्या आवाजामध्ये त्यांची ही रचना. नमस्कार, मी श्रीयुत लीलाधर महाजन, शब्दधरा साहित्य समूहाद्वारे आयोजित माझा देश या ऑनलाईन काव्यसंमेलनामध्ये मी माझी स्वरचित कविता भारत देश ही आपणासमोर सादर करीत आहे. या नव्या युगाचे भारत देशाचे नागरिक आम्ही हो. या नव्या युगाचे भारत देशाचे नागरिक आम्ही हो. जाती धर्म आणि पंथ अनेक तरी अखंड राहू आम्ही हो. या नव्या युगाचे भारत देशाचे नागरिक आम्ही हो. सत्य अहिंसा आणि विश्वबंधुता, सत्य अहिंसा आणि विश्वबंधुता मंत्र बापूंचा स्मरितो आम्ही हो. या नव्या युगाचे भारत देशाचे नागरिक आम्ही हो. उंच गगनी तिरंगा आमचा फडकतो दौलाने हो. या नव्या युगाचे भारत देशाचे नागरिक आम्ही हो. शौर्याची स्फूर्ती देत असे तिरंगा आमचा, शौर्याची स्फूर्ती देत असे तिरंगा आमचा. इवल्या भावी नागरिकांना हो. या नव्या युगाचे भारत देशाचे नागरिक आम्ही हो. मनी आमच्या दाटून येतो या देशाचा अभिमान हो. या नव्या युगाचे भारत देशाचे नागरिक आम्ही हो. या नव्या युगाचे भारत देशाचे नागरिक आम्ही हो. धन्यवाद. वा वा वा, अतिशय छान सर. या नव्या युगाचे भारताचे नागरिक आम्ही हो, ही रचना खूपच सुंदर आपण सादर केली. आपल्याला मनपूर्वक धन्यवाद. आणि पुढील रचना यानंतर आपल्यासमोर घेऊन येणार आहेत शीतला देवी सुनील कुलकर्णी, दादरहून. आणि त्यांच्या कवितेचं शीर्षक आहे तुमच्या आमच्या मनात ज्याचं अढळ स्थान आहे, अर्थात आपला देश भारत. ऐकूया त्यांची कविता. नमस्ते. शब्दधरा साहित्य समूह आयोजित देश माझा ऑनलाईन काव्य संमेलनात मी शीतलादेवी सुनील कुलकर्णी, दादर मुंबईहून स्वरचित कविता सादर करीत आहे. सर्वप्रथम 15 ऑगस्टसाठी सर्वांना शुभेच्छा. तर मी माझे आता देशभक्तीपर गीत स्वरचित सादर करत आहे. कवितेचं नाव आहे भारत. विविध भाषा प्रांत सण साजरे करतो आपण. या भारताचे गौरवगान करूयाच आपण सर्वजण. विविध प्रदेशातील समारंभ, विविध सुंदर स्थळे आपले धरोहर. विविधतेतून एकता पाहायला मिळते सुंदर. अनेक जणांच्या बलिदानाने आपण स्वातंत्र्य उपभोगतो.
अनेक जणांच्या बलिदानाने आपण स्वातंत्र्य उपभोगतो. खरेच राहावे ऋणी त्यांचे, जाणिवेने मनी संतोष होतो. खेळ कला संस्कृती यांचा झेंडा अटके पार. खेळ कला संस्कृती यांचा झेंडा अटके पार. लावून या आलीत पहा ही भारतीय लोक हुशार. लावून या आलीत पहा ही भारतीय लोक हुशार. आपली संस्कृती पाहायला परदेशी लोक मुद्दाम येतात. आपली संस्कृती पाहायला परदेशी लोक मुद्दाम येतात. आपला भारत श्रेष्ठ भारत याचं प्रमाणच मिळतं. आपला भारत श्रेष्ठ भारत याचं प्रमाणच मिळतं. सर्व गुण संपन्नता यातच तर दिसते. सर्व गुण संपन्नता यातच तर दिसते. धन्यवाद. वा 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 वा, खूपच सुंदर. शीतलाताई, छान कविता सादर केली आपण. आपल्याला मनपूर्वक धन्यवाद. आणि यापुढील कविता घेऊन येत आहेत डॉक्टर शैलजा करोडे, नेरूळ, नवी मुंबई येथून. ऐकूया त्यांची ही कविता. कवितेचं शीर्षक आहे स्वातंत्र्याची पहाट. नमस्कार. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त शब्दझरा साहित्य समूहाद्वारा देशभक्तीपर ऑनलाईन कवी संमेलन आयोजित केलेले आहे. त्या कवी संमेलनात मी डॉक्टर शैलजा करोडे, नेरूळ, नवी मुंबई आपला सहभाग नोंदवित आहे. सादर करीत आहे एक देशभक्तीपर रचना. कवितेचं शीर्षक आहे स्वातंत्र्याची पहाट. गुलामीच्या तुटल्या शृंखला. गुलामीच्या तुटल्या शृंखला स्वातंत्र्याची पहाट झाली. गुलामीच्या तुटल्या शृंखला स्वातंत्र्याची पहाट झाली. दुःख सरले आमचे सारे, भारत माता हसली गाली. दुःख सरले आमचे सारे, भारत माता गाली हसली. दिला लढा ब्रिटिशांशी. दिला लढा ब्रिटिशांशी, चालते व्हा आसमंत गुंजले. दिला लढा ब्रिटिशांशी, चालते व्हा आसमंत गुंजले. वीर सुपुत्र भारत मातेचे, हसत हसत फाशी गेले. वीर सुपुत्र भारत मातेचे, हसत हसत फाशी गेले. माता भगिनींनीही देशासाठी, माता भगिनींनीही देशासाठी दिला आपला सहभाग अनमोल. माता भगिनींनीही देशासाठी दिला आपला सहभाग अनमोल. विदेशी वस्तूंची केली होळी. विदेशी वस्तूंची केली होळी. स्वदेशीचे जाणले साऱ्यांनी मोल. विदेशी वस्तूंची केली होळी. स्वदेशीचे जाणले साऱ्यांनी मोल. चिरायू हो भारतीय स्वातंत्र्य. चिरायू हो भारतीय स्वातंत्र्य, ध्यास हाच जपूया मनी. चिरायू हो भारतीय स्वातंत्र्य, ध्यास हाच जपूया मनी. नजर वाकडी करता कोणी. नजर वाकडी करता कोणी, धडा शिकयू तयास त्या क्षणी. नजर वाकडी करता कोणी, धडा शिकवू तयास त्या क्षणी. धडा शिकवू तयास तत्क्षणी. धडा शिकवू तयास तत्क्षणी. धन्यवाद. भारतीय स्वातंत्र्य चिरायू हो. भारतीय स्वातंत्र्याच्या 15 ऑगस्टच्या दिनानिमित्ताने अनेकानेक शुभेच्छा. चिरायू हो भारतीय स्वातंत्र्य, ध्यास हाच जपूया मनी. नजर वाकडी करता कुणी, धडा शिकवू तयास त्या क्षणी. अशा प्रकारचा आशय सांगणारी ही सुंदरशी कविता आपण सादर केली. खूपच छान. मनपूर्वक धन्यवाद मॅडम आपल्याला. आणि यानंतर पुढील कविता आपल्यासमोर सादर करीत आहेत कवी रामप्रभू माने, कोल्हापूर येथून. आणि कवितेचं शीर्षक आहे बलिदानाचे भान. ऐकूया त्यांची ही रचना. नमस्कार. मी कवी रामप्रभू माने, राहणार सोलापूर. मी स्वातंत्र्य दिनी या निमित्त 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी या निमित्त शब्दझरा या साहित्य समूहाद्वारे
काव्यसंमेलन आयोजित केले आहे. त्या काव्यसंमेलनासाठी मला माननीय ज्येष्ठ साहित्यिक कविवर्य कोलते सरांनी आमंत्रित केले. मी त्यांचा मनपूर्वक आभारी आहे. मी माझी कविता सादर करतो. माझ्या कवितेचं शीर्षक आहे बलिदानाचे भान. ठेवा हुतात्म्याच्या बलिदानाचे भान, आहे तिरंगा आपलाच हो जगी महान. ठेवा हुतात्म्याच्या बलिदानाचे भान, आहे तिरंगा आपलाच हो जगी महान. न करता परवा लावू बाजी जीवाची, न करता परवा लावू बाजी जीवाची. गर्वातून फौजी जिद्दी आस लढण्याची. आहोत भारत मातेचे मुले, आहोत भारत मातेचे मुले. स्वातंत्र्याने झाले सारे खुले. आलात जरी आमच्या सरहद्दीवरती, आलात जरी आमच्या सरहद्दीवरती. मुडदे पाडू तुमचे तेच वाटेवरती. भारत मातेचे आम्ही सारे वीर, भारत मातेची आम्ही सारे वीर. फक्त झुकते तिरंग्या पुढे शिर, फक्त झुकते तिरंग्या पुढे शिर. निर्धार निर्भीड आमची पोलादी छाती, निर्धार निर्भीड आमची पोलादी छाती. समानतेने नांदे येथे, ना मानता कोणी जाती, ना मानता कोणी जाती. विसरून धर्मपंथ घेतली आहे आन, विसरून धर्मपंथ घेतली आहे आन. ठेवा हुतात्म्याच्या बलिदानाचे भान, आहे तिरंगा आपलाच हो जगी महान, आहे तिरंगा आपलाच हो जगी महान. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय. वा 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 वा, खूपच छान सर. जोशपूर्ण कविता आपण सादर केली आणि एक नवा जोश श्रोत्यांमध्ये सुद्धा या ठिकाणी भरून दिला. त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. यानंतर या सत्रातील शेवटची कविता आपल्यासमोर घेऊन येणार आहेत. देश माझा या दिनविशेष कवी संमेलनाच्या पहिल्या भागातील ही अंतिम रचना असेल. रचना घेऊन येत आहेत सौनंदा कोकाटे ठाणे येथून आणि शीर्षक आहे कवितेचं भारत देश महान. नंदाताई खूपच सुंदर अशा कविता गायन करतात. वेगवेगळ्या गीतांना सुद्धा त्यांनी चाली लावून सादर केलेली आहेत. ऐकूया ही त्यांची गेय कविता. नमस्कार, मी ठाण्यावरून सौनंदा कोकाटे. स्वातंत्र्य दिनानिमित्त शब्दजरा साहित्य समूहाद्वारा आयोजित देश माझा या ऑनलाईन काव्य संमेलनात काव्य सादरीकरणाची संधी दिल्याबद्दल आयोजकांचे मनपूर्वक आभार मानते आणि माझी देशभक्तीपर स्वरचित कविता गाऊन सादर करते. कवितेचे नाव आहे भारत देश महान. जय जय भारत देश महान, जय जय भारत देश महान. स्वातंत्र्याचा ध्यास घेऊनी शूरसेनानी लढले. बाजी लावूनी प्राणाची बेधडक शत्रूला भिडले. बलिदानाच्या वीरगाथानी सजले ऐतिहासिक पान. जय जय भारत देश महान, जय जय भारत देश महान. भिन्न भाषा धर्म पंथ इथे बंधुभावे नांदती. नीतिमूल्ये अन संस्कारांनी परंपरेला जपती. सणोत्सवातून घडते दर्शन ऐक्य संस्कृतीचे छान. जय जय भारत देश महान, जय जय भारत देश महान. थोर विचारवंतांनी वाहिली देशाची या धुरा. राजे महाराजांच्या शौर्याचा अभिमान या धरा. ऋषीमुनींच्या पदस्पर्शाने
भूस लाभले वरदान. जय जय भारत देश महान, जय जय भारत देश महान. हिमालय अन सह्याद्रीच्या देखण्या पर्वतराजी, पवित्र नद्यांच्या संगमातुनी समृद्धता विराजी. सौंदर्याने नटला देश हा, नटला देश हा, नयन मनोहर स्थान. जय जय भारत देश महान, जय जय भारत देश महान. अतिशय सुंदर सुश्राव्य अशी रचना आपण सादर करून कार्यक्रमाची रंगत वाढवली. ताई, आपले मनपूर्वक आभार. खूप खूप छान कविता आपण सादर केली आणि रसिक श्रोत्यांचे देखील मी या देश माझा या कवी संमेलनाच्या पहिल्या भागाच्या शेवटाला हार्दिक आभार मानतो आणि पुढील भाग देखील दुसरा भाग पाहायला विसरू नका अशी नम्र विनंती करतो. मनपूर्वक धन्यवाद.